तर कथित कोविड घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल होणार आहे। तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल गोमसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत किरीट सोमय्या सध्या जोडले गेले आहेत। किरीटजी, सध्या या कथित कोविड घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल झालाय, काय तुमची प्रतिक्रिया? आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फक्त महापालिकेला लुटण्यात पाप कोविड दरम्यान केलं, हा 11वा गुन्हा आहे। राहुल गोम्स आदित्य ठाकरेचे परम मित्र ओक्स कन्सल्टन्सी म्हणून कंपनी चालवत होते आणि ही कंपनी काय करायची, गाणे वाजवण्याचा कार्यक्रम, ज्याला म्हणतो ना आपण गाण्यांचा कार्यक्रम ठेवतो ते इव्हेंट मॅनेजमेंट। मागच्या 10 वर्षात या कंपनीचं मिळून एकंदर 10 वर्षाचा टर्नओव्हर 4 करोड नाही, परंतु आदित्य ठाकरेची कृपा झाली। मुलुंड कोविड सेंटर टोटल बांधकामाचा खर्च 14 कोटी 37 लाख, दहिसर कोविड सेंटर बांधकामाचा खर्च 14 कोटी 57 लाख। 3 महिन्यात त्यांचं पेमेंट केलं, पण इक्बाल चहल यांनी पुढचे 22 महिने दहिसर कोविड सेंटर साठी 3 कोटी 52 लाख आणि मुलुंड कोविड सेंटर साठी 3 कोटी 47 लाख दर महिन्याला असं भाडं म्हणून दिलं। एकंदर खर्च 28 कोटी आणि यांनी पेमेंट किती केलं, 160 कोटी रुपये। का तो म्हणे तो राहुल गोम्स आदित्य ठाकरेचा मित्र आहे म्हणून 160 कोटी मुलुंड आणि दहिसर कोविड सेंटर याचे सगळे पुरावे आपण पाहतोय की जे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहे त्यांच्यावर हे आरोप होत आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तर खरं तर हा निशाणा आहे तो आदित्य ठाकरे यांच्यावर आहे का? एक मिनिट प्लीज, हा काय आरोप नाही आहे, कारण की आदित्य ठाकरेचे दुसरे एक मित्र रोमिन छेडा, ज्याला महिनाभरापूर्वी मुंबई पोलिसांनी ऑक्सिजन प्लांट मध्ये 140 कोटी रुपये घेतले, पण ऑक्सिजन प्लांट लावले फक्त 38 कोटीचे। मुंबई हायकोर्टाने पण त्याला जामीन दिला नाही, अटक केली रोमिन छेड्याची। हा असा आदित्य ठाकरेचा दुसरा मित्र। आदित्य ठाकरेचा तिसरा मित्र पुण्य पारखी चार्टर्ड अकाउंटंट, त्यांनी ही स्थिती रेमडेसिवीर मध्ये केली। आदित्य ठाकरेंचे महापौर किशोरी पेडणेकर कोविन कफन घोटाळा केला, म्हणून हे सगळं लुटण्याचं पाप आदित्य व उद्धव ठाकरेंनी केलं। आता कोर्टच त्यांना अटक करण्याचा आदेश देत आहे। नक्कीच किरीटजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी ही बातचीत केल्यासाठी। तर कोविड काळात जे घोटाळा झाला होता त्याच संदर्भात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती यांच्यावर सध्या गुन्हा दाखल झाला आहे। तर मुंबई दहिसर कोविड घोटाळा संदर्भात हे आरोप करण्यात येत आहेत।